नाशिकच्या विल्होळी परिसरातील एका इसमावर धारधार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना ताजी असताना शहरातील सिडकोच्या दत्त चौक परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या विभाग प्रमुखावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या हल्ल्यात सुयश पाटील हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सध्या शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदर घटनेचा थरार एका सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। आपण दृश्यांमध्ये बघू शकताय की सुयश पाटील हे आपल्या मित्रासोबत बसलेले असताना पाठीमागून अचानक आलेल्या एकानं त्यांच्यावर हल्ला केला। जुन्या वादाच्या कुरापतीतून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। यामध्ये कार्यालयाची देखील तोडफोड करण्यात आली। परिसरात तणावाचं वातावरण आहे। सदर प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात हल्ल्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे गुन्हेगारांना अंकुश कधी बसणार असा प्रश्न उपस्थितांकडून विचारला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।